या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या काही दिवसांपासून अकृषिक रेखांकनातील खुल्या जागा अर्थात ओपन स्पेस बेकायदेशीरपणे विकल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या गंभीर विषयावर मंगळवारी 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील खुल्या जागांच्या बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार महसूल दिनेश पारगे, तहसीलदार बार्शी FR शेख तसंच सहाय्यक संचालक नगर रचना विभाग अधीक्षक भूमी अभिलेख घोडके आणि दुय्यम निबंधक उपस्थित होते। 29 जानेवारी 2026 रोजी माघ एकादशी असून या यात्रेला येणाऱ्या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। मंदिर समितीची सभा 30 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इथं औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेला शकुंतला नडगिरे, डॉक्टर दिनेश कुमार कदम, भास्कर गिरी बाबा, संभाजी शिंदे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ, अतुल शास्त्री भगरे गुरुजी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले, लेखाधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे S विनोद कुमार, जतन संवर्धन कामाचे ठेकेदार वास्तु विशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते। पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सन 2025 मध्ये आरोपींवर याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। समाजघातक असलेल्या एकूण 83 आरोपींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55, 56 आणि 57 अन्वये तडीपार केलेला आहे। शरीराविषयी गुन्हे करणाऱ्या एकूण 3631 आरोपींकडून सार्वजनिक शांतता राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून 1 वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आलं आहे। गर्दीच्या ठिकाणी संशयितरित्या फिरत असताना चांगल्या वर्तणुकीसाठी एकूण 257 आरोपींकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 128 प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून 1 वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आलं आहे। मालाविषयी गुन्हे करणाऱ्या एकूण 413 आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून 1 वर्ष मुदतीचं अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आलं आहे। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली। सकाळी 11 वाजल्यापासून शहरातील 7 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये प्रभागनिहाय 1459 अर्जांची छाननी करण्यात आली। या प्रक्रियेदरम्यान उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, सूचक, विविध पक्षांचे पदाधिकारी, नेते तसंच वकिलांची मोठी उपस्थिती असल्यानं नॉर्थकोट प्रशालेच्या परिसरात मोठी गर्दी दिसून आली। कही खुशी कही गम असं भावनिक चित्र पाहायला मिळालं। महापालिका निवडणुकीसाठी 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया राबवण्यात आली होती। या कालावधीत 4020 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली। 29 डिसेंबर अखेर 351 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। मात्र शेवटच्या दिवशी 30 डिसेंबर रोजी तब्बल 1108 अर्ज दाखल झाल्यानं एकूण 1459 उमेदवारी अर्ज सादर झाले। या सर्व अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली। अर्ज छाननीच्या वेळी
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बॅरिकेड्स लावून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगामार्फत मुख्य निवडणूक निरीक्षक तसंच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं नयना गुंडे, आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांची सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच मल्लिकार्जुन माने, अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचं पालन, निवडणूक कामकाजातील पारदर्शकता तसंच निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीनं हे निरीक्षक कामकाज पाहणार आहेत. निवडणुकीसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी, हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी त्याबाबत मुख्य निवडणूक निरीक्षक अथवा निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. दोन्ही निरीक्षक शासकीय विश्रामगृह सोलापूर इथं वास्तव्यास असून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तिथं उपलब्ध असतील. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.